अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। माजी महापौरावर गोळीबार झालाय। सध्या कशी स्थिती आहे? रात्रीच्या सुमारास तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत होती। निश्चितपणे मालेगावचे माजी महापौर मलिक यांच्यावर काल जो गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मालेगाव पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। नेमका हा प्रकार कशातून घडला असावा या संदर्भातली चौकशी आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। 3 बुलेट्स फायर झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची प्रकृती निश्चितपणे चिंताजनक असली तरी त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात मध्ये उपचार सुरू आहे। या सगळ्या घटनेनंतर खरं तर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण आहे। पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो मालेगावमध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि मलिक यांचे जे नातेवाईक आहेत त्यासोबत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मानणारे जे लोक आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या या खासगी रुग्णालयाच्या परिसरात